Hello student, today's topic is exception handling in PLSQL. First of all आपण exception handling काय आहे ते बघणार आहे. An exception is an error which describes the normal flow of a program instruction. Exception काय आहे की एरर डिटेक्शन प्रोसेस आहे. म्हणजे जर प्रोग्राममध्ये कुठले एरर्स जर आले असेल तर एक्सेप्शन हँडलिंग का करते, त्या एररला सांगते की इथे इथे एरर आलेले आहे बा म्हणून. म्हणजे यालाच काय म्हटलेलं आहे की वन टाईप ऑफ रन टाईम एरर म्हटलं आहे एक्सेप्शन हँडलिंगला. PLSQL provides us the exception block which raises the exception, thus helping the programmer to find out the fault and resolve it. जर प्रोग्राममध्ये कुठे जर आपल्याला एरर आले असेल आणि ते जर एरर जर वाढतच जात असेल तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला डिटेक्ट करायचं आहे इथे इथे एरर आलेले आहे बा म्हणून पाहायचं आहे आणि सॉल्व करून त्याला रिसॉल्व करायचे आहे. ओके, सॉल्व करून त्याच्यातले फॉल्ट्स काढायचे आहे, कुठे कुठे कुठले कुठले फॉल्ट्स आले आहेत ते. यामध्ये दोन टाईपचे एरर, यामध्ये दोन टाईपचे एक्सेप्शन हँडलिंग आहे. फर्स्ट आहे युजर डिफाईन अँड सेकंड आहे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन. फर्स्ट आपण युजर डिफाईन, त्याच्या आधी आपण सिंटॅक्स बघणार आहे एक्सेप्शन हँडलिंगचा काय आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे, पहिले आपल्याला डिक्लेअर करायचं आहे, देन त्यानंतर बिगिनिंगची प्रोसेस जायची आहे म्हणजे स्टार्टिंगची प्रोसेस. ओके, देन त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला काय करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे. एक्सेप्शन हँडलिंग गोज हिअर, कुठे आला आहे ते आपल्याला डिटेक्ट करायचं आहे आणि कुठून कुठे जाणार आहे आणि त्याचं स्टेटमेंट काय असायला पाहिजे ते तुम्हाला काय करायचं आहे, व्हेन आणि देनच्या स्टेटमेंट प्रोसेसमध्ये लिहायचं आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इन, देन त्यानंतर सेकंड इन, देन त्यानंतर थर्ड इन, अशी अप टू जितके एरर आले आहे तितके तुम्हाला काय दाखवेल, एरर दाखवेल, वन बाय वन वन बाय वन वन बाय वन, आणि देन त्यानंतर एंड होईल. हा झाला एक्सेप्शन हँडलिंगचा सिंटॅक्स. देन त्यानंतर आहे फर्स्ट आपण युजर डिफाईन एक्सेप्शन बघणार आहे. युजर डिफाईन काय आहे ते बघू. PLSQL फॅसिलेट्स their user to define their own exceptions according to the need of the program. यूजर काय करते की त्याचे ओन एक्सेप्शन्स काढते, म्हणजे त्याला जिथे एरर वाटते तो स्वतःहून एरर काढते प्रोग्रामनुसार. म्हणजे या प्रोग्राममध्ये इथे एरर आलेला आहे, हा एरर म्हणजे हे स्टेटमेंट आपलं चुकलं आहे बा असा स्वतःहून यूजर डिटेक्ट करते आणि तो काय करते, सॉल्व करते त्या एररला. त्याला काय म्हटलं आहे, युजर डिफाईन एक्सेप्शन. अ युजर डिफाईन एक्सेप्शन कॅन बी राईज्ड एक्सप्लिसिटली राईज्ड होते युजिंग आयदर अ राईज स्टेटमेंट ऑर द प्रोसिजर. कोणतं स्टेटमेंट यूज करून, आयदर राईज स्टेटमेंट ऑर द प्रोसिजर स्टेटमेंट. म्हणजे प्रोसिजर स्टेटमेंट कुठला आहे, DBMS स्टँडर्ड राईज ॲप्लिकेशन एरर. याचा इथे सिंटॅक्स दिलेला आहे तुम्हाला. फर्स्ट तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे ओन एक्सेप्शन कुठला आहे ते, म्हणजेच माय एक्सेप्शन्स. ओके, आणि तिथे एक्सेप्शन्स जे कॅपिटलमध्ये लिहिलं आहे तिथे काय येईल, ते एररचं स्टेटमेंट येईल. देन त्यानंतर आहे सेकंड सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन. देअर आर अ मेनी प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन इन PLSQL विच आर एक्झिक्युटेड व्हेन एनी डेटाबेस रूल इज व्हायोलेटेड बाय द प्रोग्राम. म्हणजे डिफाईन एक्सेप्शन कुठले आहे, सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन्स आहे. जे आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा आपल्याला दाखवते ते काय झाले, प्रीडिफाईन्ड एरर एक्झिक्युशन करायच्या आधी. ओके, ऑल्सो नोन ॲज अ प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन. यालाच काय म्हटलं आहे, सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शनला प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन म्हटलं आहे. फॉलोइंग इज द लिस्ट ऑफ सम इम्पॉर्टंट प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन. खाली तुम्हाला काही प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन्स दिलेले आहे. या ब्लॉकमध्ये प्रीडिफाईन एक्सेप्शन दिले आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्सेप्शन्स दिले आहे. देन ओरॅकल एरर दिला आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं एरर येऊ शकते त्यामध्ये, नंबरिंगमध्ये, कोडिंगमध्ये. ओके, अप टू SQL कोड. देन त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, म्हणजे हा जो एरर आहे हा कुठल्या स्टेटमेंटला दाखवेल हे तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. फर्स्ट आहे असेस इंटू नल.
इट इज राइज्ड व्हेन द नल ऑब्जेक्ट इज ॲटोमॅटिकली असाइन अ व्हॅल्यू. जेव्हा आपण ॲटोमॅटिकली व्हॅल्यू असाइन करतो तेव्हा तुम्हाला काय दाखवते, असेस इंटू नल. त्यानंतर केस नॉट फाउंड, हा एरर कधी दाखवते, इट इज राइज्ड व्हेन नॉन ऑफ द चॉईस इन द व्हेन, म्हणजे व्हेन काय आहे, ही कंडिशन आहे. क्लॉज ऑफ द केस स्टेटमेंट इज सिलेक्टेड अँड देअर इज अ नो एल्स क्लॉज, म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेटमेंट्स देता एखाद्या कंडिशनचं तेव्हा तुम्हाला केस नॉट फाउंड हे एरर दाखवते. जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट कराल तेव्हा तुम्हाला हे सगळे एरर्स समजेल की कधी कुठलं एरर दाखवल्या जाते ते. त्यानंतर आहे कलेक्शन इज नल. कलेक्शन इज नल आल्सो वन टाईप ऑफ एरर. हा कधी दाखवते, जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता प्रोग्राम 1 बाय 1 आणि त्यानंतर त्यामधल्या ज्या व्हॅल्यू राहते त्या असाइन झालेल्या राहते आणि त्यामध्ये जे तुम्ही आन्सर्स काढणार राहते ऑपरेशनच्या वेळेस तेव्हा जे एरर दाखवते ते काय झालं, तुमचं कलेक्शन इज नल. म्हणजे तुम्ही ज्या असाइन केलेल्या व्हॅल्यू दाखवणार आहेत त्या तुमच्या शो नाही होत आहे, म्हणजेच काय झालं, कलेक्शन इज नल. त्यानंतर आहे डब व्हॅल ऑन इंडेक्स, म्हणजेच डुप्लिकेट व्हॅल्यू. ओके, इट इज अ राइज्ड व्हेन द डुप्लिकेट व्हॅल्यू आर अटेम्प्ट टू बी स्टोवर्ड इन अ कॉलम विथ द युनिक इंडेक्स. त्यानंतर आहे इनव्हॅलिड कर्सर. त्यानंतर आहे इनव्हॅलिड नंबर, लॉग इन डिनाइड, नो डेटा फाउंड, नो लॉग्ड ऑन, प्रोग्राम एरर, देन रो टाईप मिसमॅच. हे काय झाले, तुमचे एरर्स आहे. हे कधी तुम्हाला शो होते, जेव्हा त्याचं स्टेटमेंट त्या प्रकारचं स्टेटमेंट जेव्हा चुकीचं ठरल्या जाते त्या प्रोग्राममधलं आणि ते आपल्याला सॉल्व करावं लागते. विदाऊट सॉल्व केल्याच्या प्रोग्राम आपला एक्झिक्यूट होणार नाही, तेव्हा तुम्हाला हे एरर दाखवला जाईल का या स्टेटमेंटमध्ये हा एरर आलेला आहे, तर हा तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे. ओके, आज आपण शिकलो की एक्सेप्शन हँडलिंग काय असते, म्हणजेच एरर कुठल्या प्रकारचे असते आणि आपल्याला कसे सॉल्व करायचे आहे. युजर डिफाईन्ड पण राहते आणि सिस्टीम डिफाईन्ड पण राहते एरर. ओके, युजर डिफाईन्ड म्हणजे काय झालं, आपल्याला स्वतःहून जेव्हा दिसते का हे स्टेटमेंट आपलं चुकलं आहे, हे आपल्याला बरोबर करायचं आहे, हे काय झालं आपलं युजर डिफाईन्ड, म्हणजेच आपण स्वतः ओन. ओके, त्यानंतर सिस्टीम डिफाईन्ड म्हणजे सिस्टीम फॉलो करते पूर्ण प्रोग्राम आणि त्यानंतर त्यामध्ये जे कुठले एरर्स आले आहे तो काय करते, मग ते आपल्याला शो करते काय हे या स्टेटमेंटमध्ये हा एरर आलेला आहे आणि हा काय करायचा आहे, तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ओके, म्हणजेच काय झालं, सिस्टीम डिफाईन एरर. ओके, थँक्यू स्टुडंट्स.